राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः। धीराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिने व्योमवत्व्याप्तदेवाय दक्षिणामूर्तये नमः। आपण सर्वजण चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने सत्संगात सम्मिलित आहोत। ज्या दिवशी आपण आपल्या गुरुदेवांची जयंती उत्सवही साजरा करतो, की त्याकरिता स्वामीजी महाराजांच्या जयंती उत्सव पारंपरिक पद्धतीने आपण करत आलोय, की त्यांना जे आवडत होते त्या कार्य करावं म्हणून सकाळी या निमित्ताने या स्मृतीने रक्तदान केलेले आहेत। मला वाटते किती झाले माहित नाही, झाले असतील 150-200, 100-150। एवढ्या लोकांना जरी जीवदान भेटलं तरी काही कमी नाही। आपण जेव्हा एक 300 ml चं पॅकेट देतो त्याच्यामध्ये 3 भाग करतात, 3-4 भाग होतात। प्लेटलेट्स वेगळे करतात आणि त्यानंतर व्हाईट ब्लड सेल्स वेगळे करतात, पांढऱ्या आणि लाल वेगळे करतात, आणि त्यानंतर आणखीन एक घटक असतो प्लाझ्मा, ते वेगळे करतात। असं 3-4 एकच रक्त आपण जे दिलेले आहोत त्यातनं 3-4 लोकांचा प्राण वाचू शकतो। त्याच्यापेक्षा चांगले दान आजकाल राहिलेले नाहीये, आणि असे एक उत्तम दान आपण केलेले आहोत। दुसरं की समस्तांचे आरोग्य चांगलं राहावं, निरामय राहावं एवढं केवळ म्हणून चालणार नाही। निरामय राहण्याकरता औषध हा उपाय नाही आहे, केवळ एकमेव उपाय नाही आहे, की आजारच पडू नये, आजारच येऊ नये याकरताही काही उपाय करणं गरजेचे असते। ती उपाय आमच्या पूर्वजांनी तयार ठेवलेले समाजात। गावागावात तालीम होते, गावागावात व्यायामशाळा होत्या, आणि गावागावात यात्रा उत्सवांमध्ये कुस्त्या भरायचा। या कुस्तीचे कण भरले नाही तर तरुण मुलं प्रॅक्टिस करतील कसं? आणि जो पैलवान आहे त्या पैलवानाला तुम्ही कधीही विचारा, तो एक तर शारीरिक श्रम करतो पैलवानकीसाठी, आणि उत्तम भोजन ग्रहण करतो, म्हणजे दूध, दही, ताक, तूप प्रचुर मात्रेत म्हणजे प्रमाणात वापर करतो। सगळ्यात महत्त्वाचा, पैलवानांना कधीही कुठलीही व्यसन नसते। जसं आता राजेशभाई म्हणाले मगाशी, की आम्ही दिवसभर पैसे खर्च करून सगळ्या बिमारी विकत घेतो, सगळे आजार विकत घेतो। आमची दिवसभराची धंदा काय तर आजार विकत घेण्याची धंदा, आणि कामं कसली तर सगळे आजार विकत घेण्याचीच कामं करतो दिवसभरात। जिथे नाही गेला पाहिजे तिथे, जे नाही खाल्लं पाहिजे ते खाणं, जे नाही प्यायला पाहिजे ते पिणं करतो ना आपण। पेप्सी पितो, कोको कोला पितो, आणखीन काय दारू पितो, बिडी ओढतो, तंबाखू खातो, या सगळ्या पैसे खर्च करूनच करतो ना। पैसे खर्च करून ह्या सगळ्या गोष्टी विकत घेतो,
पण एकही पैलवान तंबाखू खाल्लेले तुम्ही कधी पाहिलाय? त्याला कोणी नाही सांगत की तंबाखू नाही खाल्ला पाहिजे. आणि कुठलाही पैलवान कधी दारू पिताना तुम्हाला, दारू प्यायला तर तो पैलवान होईल कसा? आणि पैलवान आयुष्यभर हे व्रत पालन करत असतो. म्हणून आपल्या पाल्यांना पैलवान बनवण्यामध्ये काय सार्थक्य असेल, प्रयोजन असेल, तर ती की आयुष्यभर तो निरोगी राहतो. आणि आयुष्यभर त्याला फारसा त्रास झाले तर त्याच्या व्यायामाचे ह्यांना काहीतरी गुडघ्यांचा एक त्रास होऊ शकते. आणि तेही आजकाल होऊ देत नाही, कारण ती मुलं खूपच आदलीची मुलं काळजी घेतात, प्रेशर येणार नाही अशा पद्धतीने. तर कोणतेही व्यसन त्याला नाही. आणि तो सदा आपल्या विचारात मग्न असतो, कोणाच्या वंद्यात पंद्यात पडत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा, जो पैलवान बनला त्याला सिनेमा थिएटरपेक्षा ज्यादा कोणती गावची यात्रा कधी येईल हे त्याला माहिती असते. म्हणजे अनेको यात्रा उत्सव याच्यात तो सहभागी होतो. त्याच्यामुळे त्याची अंतःकरण म्हणा, त्याची बुद्धी म्हणा, कधीही दूषित प्रदूषित होत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचे. म्हणजे आरोग्यासंबंधात प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह असं जे म्हणतो, म्हणजे आजारीच पडू नये याच्याकरता काही योजनांच्या धर्माने जे केलेले त्यात अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसरं क्युरेटिव्ह मध्ये म्हणजे उपचारामध्ये, पहिलं आहे की आजारी पडू नये, दुसरं आहे की उपचार. त्याही उपचार आपल्या अवतीभोवती असणाऱ्या वस्तूंपासून आपण कोणतं उपचार करू शकतो. जसं आता राजेशबाईंनी सांगितलं की ही मोबाईल आपण एवढ्या ₹1000 देऊन विकत घेतो, विकत घेऊन त्याच्यापासून प्रयोजन काय काय, तर रात्रंदिवस त्याला जवळ ठेवणं. आणि जवळ ठेवल्याने त्याचा जो काही विकिरण त्यातनं बाहेर पडतात, दिसत नाही ते डोळ्यांना. या प्रत्येक मोबाईलमधून रेडिओ विकिरण बाहेर पडतात आणि आमच्या शरीरावर प्रचंड आघात करतात. कमीत कमी झोपताना 1-2 फुटापेक्षा अधिक अंतर ठेवायला पाहिजे. पण कोणीही आम्ही ठेवत नाही. दिवसभर खिशात असतो आणि कोणाच्याही खिशात एक फोन नसते. मी बहुतेक तरुणांना बघितले 2-2 फोन खिशात असतात. म्हणजे 2चं विकिरण किती होत असेल आपल्या शरीरावर तो कधीही विचार करत नाही. एवढा पैसे खर्च करून तो बिमारी विकत घ्यायचंच ठरवलं आहे, त्यामुळे त्याला कोणी अडवू शकत नाही. एकावर काम भागत असते, एकावर 2 सिम कार्ड बसतात, भागत असते, तरी सुद्धा तो 4 सिम कार्डचा 2 फोन वापरतो. ह्यात 2 त्यात 2. आणि ह्यालाही काहीतरी उपाय केली पाहिजे. त्यात सुद्धा आजकाल ते चायना मेडचे येतात, ते इतक्या विकिरण स्वस्त मिळतात म्हणून आम्ही घेतो. आणि त्याच्यातनं बाहेर पडणारी विकिरण म्हणजे प्रचंड. मग कोण आपल्याला काय बनवतील सांगता येत नाही. त्याच्याकरताही उपाय सांगितले त्याने. अशाच पद्धतीने अनेक गोष्टींपासून वाचण्यासाठी आपण काय करायला पाहिजे हेही असतं. आणि तेही अशा वेगवेगळ्या उपक्रमातनं कळत असते. म्हणून स्वामी महाराजांच्या जयंती उत्सव साजरा करताना ते स्वतः एक मल्ल होते, पैलवान होते, आमच्या सगळ्या लोकांना माहिती आहे. आणि ते कधी कधी कसं असते की सामूहिक कुस्त्या असतात, पण त्यांना बघायची खूप इच्छा असायची. तर तिथे काही विशेष व्यवस्था नसते. मग कधी कधी तीव्र इच्छा झाली की शाहू मैदानात कुस्ती भरते, खासबागला. खासबागला. तर काय करायचं म्हणे की थोडासा वेश बदलून जाऊन पाठीमागे बसायचे, त्या कुस्तीचा आनंद घ्यायचे.
आणि आमच्या बुदाळला गेले की त्या बुदाळच्या लोकांच्या बरोबर ते गाव सगळे पैलवानांचे आपले, त्या गावात आत्तापर्यंत चहासुद्धा करत नव्हते, आत्ता दारूसुद्धा प्यायला लागले. तो भाग वेगळा, कमी झाले, मध्यंतरी खूपच वाढलेला होता. प्रत्येक घरात पैलवान. आत्ताही लहान लहान मुली लेझीम आणि ही ते बघितलं ना आमच्या हे जे कुस्तीचे मैदान भरवतात ते मंडळी ही बुदाळवालेच आहेत. वसंत आणि ते बाजीराव आणि त्यांची मित्रमंडळी आणि बरीचशी वस्ताद आहेत आपल्या परिचित, त्या सगळ्यांच्या सहकार्याने तीच लोक करतात हे सगळे. त्या कुस्ती लावणं सोपं नाही आहे. बऱ्याचशा कुस्ती सोडवले गेले पॉईंट देऊन. का? कुस्ती लावण्यामध्ये सुद्धा पैसे कमवतात लोक. कारण कुस्ती लावतानाच असे लावायचं की एक पडेल एक उठेल, असा एक कमजोर आणि एक हे, आणि जिंकणाऱ्यांना तर माझी पर्सेंटेज ठेवायचा. तुझी कुस्ती अशा बरोबर लावतोय आणि तू जिंकलास की त्यातला एवढा पैसे मला द्यायचा. मला माहीत नव्हतं हे, काही पैलवान उस्ताद लोकांनीच सांगितलं, आम्हाला काय माहिती यातलं, असे धंदा चालते म्हणाले यात. तर आमचे आप्पासाहेब म्हणाले मगाशी की स्वामीजी इथे जे कुस्ती लावले ही सोडवायची वेळ आली, किती झाले तर कुस्ती होईना. का? तुल्यबळ माणसं जोडले गेले, तुल्यबळ माणसं जोडले गेले आणि इथे कुठल्याही नाहीतर पटपट पडायला लागले की समजायचं ही ठरलेलेच आहे असं नाही. मगाशी आप्पासाहेब म्हणाले ही सगळ्या कुस्त्या जे लावले गेलेले आहेत ही अत्यंत योग्य पद्धतीने लावले गेलेले आहेत. त्यामुळे नंबर देऊन पॉईंट देऊन ह्यांना सोडवावं लागलं. की इतक्या चांगल्या कुस्ती मैदान बरोबर त्या बुजाळवाल्यांचे इथे स्वामी महाराज गेले की ते तिथल्या लोकांना ते माझ्याबरोबर कुस्ती, महाराजांबरोबर कसं कुस्ती धरणार? ते कुस्ती नाही धरले की मारायचं त्यांना, मग ते पडणार. महाराज म्हणायचा मला पाडला नाही तर फटके देईन म्हणायचे म्हणे त्यांना. तर महाराजांना पाडायचं कसं म्हणून ते स्वतःच पडायचे पैलवान. पण महाराज म्हणत होते ही कुस्ती म्हणत नाहीये, असं नाही आहे, तुम्ही नेहमी जसं जनरल कुस्ती खेळता तसंच खेळायचं, मी पडलो तर पडलो. इतकं त्यांना कुस्तीत आवड होता. आणि इथे रुद्रापुरात इथे खाली आत्ता जे ग्रीन हाऊस आहे ना म्युझियमच्या इथे पलीकडे, तिथे कुस्ती भरत होते. मला वाटतं 86 पर्यंत भरत होते. हे पैलवान लोक भरपूर भांडणं करायला लागले, म्हणजे त्यांच्याबरोबर आलेले असतात की नाही ते भांडणं बिडणं करायला लागले. त्या असं भांडणं होत असतील, नको बाबा बंद करा म्हटले आणि बंद केले. बरीच वर्ष बंद राहिले आणि पुन्हा आम्ही स्वामी महाराजांना आवडत होती आणि समाजासाठी ती गरजेची आहे. याच्यामुळे बघा ना जेवढी मुलं होती ना छोटी छोटी, किती छोटी होती, एवढ्या लहान मुलांमध्ये सुद्धा आपणही त्या स्पर्धेला जावं आणि करावं, ही शेवटी निर्माण करावं लागते. प्रतियोगिता मनोभावना, त्यांच्या स्पर्धात्मक मनोभाव तयार करणं ही गरजेची असते. यातून समाजाचा स्वास्थ्य सांभाळला जातो. म्हणजे कुस्तीने काय होणार आहे असं म्हणतात, कुस्तीने देशाचा आरोग्य चांगलं राहतो. युवक हा देशाचा संपदा आहे आणि युवकांचा आरोग्यच देशाची संपत्ती आहे. युवक चांगला राहिला, युवती चांगली राहिली तर देशात काहीही काम करू शकतात. बिमार लोकांच्या देशात काय काम होणार आहे? काही काम होऊ शकत नाही. भारत का अजून दष्टपुष्ट आहे, चांगला आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी भारतात आहेत. खेळ अमुक तमुक म्हणतो, ह्याचा काय उपयोग, ह्याचा काय उपयोग आपण म्हणतो. उपयोग समाज स्वास्थ्य चांगलं राहू, त्यातच राष्ट्राचा सामर्थ्य असतो. म्हणून राष्ट्र सशक्त ठेवण्याकरता गावोगावी तालीम असायला पाहिजे. गावोगावी यात्रा उत्सवांमध्ये ही कुस्तीची स्पर्धा आयोजित केलीच पाहिजे. काय फार मोठा काय काय तर मी म्हणतो त्या गणपतीमध्ये काय मिळते बाबा, इतकी आपण वर्गणी गोळा करतो. हा ठीक आहे, आमची भावभावना आहे ते सर्व, पण ज्यातनं मुलांची तब्येत बिघडतो. आम्ही उत्सव करतो, बरेचसे उत्सव करतो, त्या उत्सवातनं नको ते करून तब्येत बिघडवतो ना, त्याच्यापेक्षा अशा कार्यक्रम हाती घ्यावं आणि ज्यातून
युवा पिढीची तब्येत चांगली राहील, लहान मुलांपासूनच ती एक संस्कार होत राहील, याकरता हे गरजेचे. म्हणून आपण हे जाणून बुजून, लोकांना वाटते की काय चालू आहे ते चालू आहे, असं नाही आहे. हे विचारपूर्वक सुरू केलेले हे उपक्रम आहे आमच्या पूर्वजांनी, आम्ही नव्हे. आपल्या पूर्वजांनी राष्ट्राच्या स्वास्थ्य आणि समाजाचे दैहिक आणि मानसिक दोन्ही स्वास्थ्य ठीकठाक राहण्याकरता केलेली एक व्यवस्था आहे. आणि म्हणून आपण काही परंपरा आमची आहेत ना, भले आम्हाला माहीत नसतील, पण ते पुढे नेण्यात फायदा असतो, तोटा नसतो. पण ज्याला त्याची काय विज्ञान कळत नाही, तो त्याला अंधश्रद्धा, ह्याला असं काही बघत जातात, कारण त्यांना त्याच्या पाठीमागील सायन्स कळत नाही. पण आपण विचार केला तर त्याच्या मागचा विज्ञान कळतो. असा हा कार्यक्रम आहे. स्वामीजी महाराजांना आवडत होते म्हणून आपण ही करतो, आणि ही परंपरा ही आहे आमच्या देशाची. आणि पुन्हा आज स्वामी महाराजांना आवडत होते, हे सर्व करत होते म्हणून ते 98 वर्ष राहिले. आणि 77च्या दरम्यान एकदा आजारी पडले. त्या आजारपणामध्ये त्यांना ज्या काही सलाईन्स जादा दिली गेली, त्याच्यामुळे शुगर सुरू झाला, मधुमेह सुरू झाला. मधुमेह सुरू असताना सुद्धा बघा ना, जवळजवळ 25 वर्ष मधुमेहाचा सुद्धा त्यांना कधीही अतिरेक झाला नाही. कारण त्यांचं जीवन, आहार विहार एकदमच, सकाळी उठले की चहातच दुधातच बनवलेले चहा घ्यायचं. चहा पावडर नावालाच असायचं, दूधच एक वाटीभर घ्यायची. आणि त्यानंतर 8 वाजता त्यांचा नाश्ता असायचा. नाश्त्यामध्ये काय 2 बिस्किट आणि काय असेल तर उपमा वगैरे, एखाद्या 2 चमचाच घ्यायचे आणि 1 ग्लास दूध प्यायचे. 11 वाजता जेवायचे. 11 वाजता जेवणार म्हणजे 1 चपाती वाढले असतील तर 1च कोर खात होते, त्यातला 1/4. आणि भात किती, 1 लिंबू एवढाच भात, बस जेवण. 1-2 प्रकारच्या भाज्या असायच्या, बस एवढीच जेवण असायचे त्यांची, डाळ बिळ. आणि फळं खाल्ले तर कुठलं तरी एखादं फोड फळं खायचे. पुन्हा 3 वाजता चहा घेत होते, दुधात बनवलेले, दुधातनंच, पाणी घालतच नव्हते. आणि पुन्हा संध्याकाळी 5च्या दरम्यान 1 ग्लास दूध घेत होते. आणि रात्री झोपताना तेवढंच जेवण, 1 कोरभर भाकरी आणि 1 लिंबू एवढा भात. एवढं आम्हाला वाटायचं एवढ्या कमी ह्याच्यात कशी काय जगतात. नाही, त्यांची शरीराची हालचाली आणि त्याला लागणारी हे पुरेशी मिळत होते त्यात, फळं आणि ह्याच्यातनं. याशिवाय 2 वेळ वॉकिंग करत होते. सकाळी उठले की मठाच्या भोवतीने असं फेऱ्या मारायला सुरू करायचं. बाहेर गावी गेले असतील तर त्या गावात सुद्धा फिरायला जायचे. आणि कमीत कमी 1 तास त्यांचा वॉकिंग असायचं. आणि पुन्हा संध्याकाळी 5च्या दरम्यान दूध घेतली की पुन्हा 1 तास त्यांचं वॉकिंग असायचं. काम जे चाललेले आहे ते पाहिल्यासारखंही झालं आणि फिरणंही झालं. त्याच्यामुळे त्यांना 98व्या वर्षी सुद्धा असा काय फार मोठा आजार नव्हता. काहीतरी फक्त पाठीत कुठेतरी एक इन्फेक्शन झाला आणि ताप आले. तो कशाचा इन्फेक्शन होता शेवटपर्यंत कळलं नाही. ताप आले आणि ताप काय हटे नाही, इन्फेक्शन कुठेही कळलं नाही लवकर. आम्ही कारण ज्या हॉस्पिटलमध्ये होते तिथे महाराजांचे नेहमीचे डॉक्टर जाऊ शकत नव्हते, कारण त्या पॅनलवर ते नव्हते, डॉक्टर शानबाग. आणि नंतर शानबाग म्हणाले कुठेतरी पाठीत वगैरे त्यांच्या इन्फेक्शन असण्याची शक्यता आहे. मग शेवटला तपासले तर तेव्हा आढळलं की पाठीत कुठेतरी इन्फेक्शन म्हणजे पू होणं, काहीतरी एखादा जखम वगैरे होणं आणि त्या जखमेतनं पू तयार होणं, यालाच इन्फेक्शन म्हणतो. इन्फेक्शनचा अर्थ पू तयार होणं. आणि ते रक्तात मिसळायला लागलं
की थंडी वाजून येते आणि ताप येते भयंकर. आणि ताप आले की कुठलंही औषध देऊन त्याला अँटीबायोटिक्स भरपूर देतात, अँटीबायोटिक्सलाही ते कधी कधी ऐकत नाही. आणि अँटीबायोटिक जास्त झाले रक्तात आणि शरीरात, अँटीबायोटिक जास्त झाले की मग नंतर काय होते, ही रक्त शुद्ध करण्याचं काम कोण करतात, किडनी करते. आणि किडनीलाही विपरीत लोड पडतो तेव्हा किडनीसुद्धा काम करणं बंद होते. मल्टी ऑर्गन फेल्युअरमध्ये जायला सुरू होतो जेव्हा अँटीबायोटिक्स आवश्यकतेपेक्षा अधिक पट्टीने जर द्यायला सुरुवात केली, मग किडनी इफेक्टेड होतो आणि त्याच्यानंतर लिव्हरवर त्याचा परिणाम होतो. मग हे होता होता लिव्हरला काय झाले की त्याचा परिणाम हार्ट आणि ब्रेनवर सुरू होतो. ही चैनच आहे त्याचं. त्या ह्याच्यातनं गेले. अन्यथा स्वामी महाराजांच्या तब्येतीला असं दुसरं काहीही त्रास नव्हता. त्यांना सर्दी झाली, खोकला झाला, असं काही दुसरं कुठलेही आजार नव्हते. शुगर होते ते बरोबर मेंटेन करायचे, बरोबर त्याची गोळी बिळी काय असतील ते घ्यायची, मेंटेन करायचं. आणि शेवटच्या ह्याच्यापर्यंत सुद्धा प्रवचन वगैरे करत राहिले. सांगण्याचं तात्पर्य शरीर आम्ही कसं ठेवून घ्यायला पाहिजे, आपली शरीर तब्येतीची काळजी आपण कसं घ्यायला पाहिजे, याकरताही स्वामीजी महाराज आमच्यासमोर एक आदर्श आहेत. आत्ता आम्ही वयाने खूप छोटे आहोत, पण तेवढं तंदुरुस्त शरीर त्यांनी त्या काळात जी जवारी आणि त्या पैलवानकीच्या ह्याच्यात जे काय खाल्लेलं आहे ना, ती तब्येत चांगलं बनवण्यामध्ये आणि खूप वर्ष टिकवण्यामध्ये मदत करते. ही सगळी पेप्सी कोको खाणारी पिणारे काय चांगले राहणारी, दिसायला वरून सगळी लेप लावून चांगले दिसतो आणि आतमध्ये सगळे पोखरले गेलेले असतो. आपण जे जे खातोय की नाही, गोबी मंचुरी काय काय म्हणतात रे ते, सगळे बेकरी प्रोडक्ट्स हे ते खाण्याने आमच्या शरीराला पोषण मूल्य मिळायला पाहिजे, पोषण द्रव्य भेटायला पाहिजे. ते न होता त्या ब्रेडमध्ये बिस्किटमध्ये टाकलेली जी काय इसेन्स आहेत किंवा वेगवेगळे केमिकल्स आहेत, आमच्या शरीरातल्या सगळ्या अन्नद्रव्यांना बाहेर फेकण्याचं काम करतात. जिभेला बरं वाटतंय, पण हे सगळे काढून बाहेर फेकण्याचा रात्रंदिवस काम करतात आपण जे खातो ना ते. आणि ह्यातून आम्ही तब्येत चांगलं ठेवू विचार करणंच कठीण काम आहे. आणि म्हणून स्वामीजी महाराजांना वाटायचं की प्रत्येकांचे आरोग्य चांगले राहायला पाहिजे, मनस्वास्थ्य चांगलं राहायला पाहिजे, बौद्धिक स्वास्थ्य म्हणजे ज्ञानाने समृद्ध असायला पाहिजे असं वाटतं. म्हणून त्याला पूरक असं काय काय करता येईल, आपण त्यालाच आपल्या जीवनाचा ध्येय समजून त्या मार्गावर चालणं ही खरी त्यांना जयंतीनिमित्ताने आमची श्रद्धांजली असायला पाहिजे. आणि तेच आपण करण्याचा प्रयत्न करतो. कारण स्वामीजी महाराजांना आदर्श असं काय असेल तर हनुमंत त्यांचा आदर्श होता. की या पौर्णिमेनंतर येणारी जी काय चतुर्थी आहे संकष्टी, ती खरी त्यांची जन्मदिवस. संकष्टी जे येते ना ती त्यांची जन्मदिवस. आणि अनायासे पौर्णिमेलाच सगळे लोक येतात, तर ते वेगळं काय करायला नको म्हणून पौर्णिमे दिवशीच आपण करायला लागलो, एवढंच होतं, बाकी काय. पूर्वी महाराजांची वाढदिवस मुंबईला व्हायचा, इथे होत नव्हता. 2 पौर्णिमेला महाराज इथे राहत नव्हते, 10 पौर्णिमेला राहायचा. एक गुरुपौर्णिमा तिथे व्हायची किंवा श्रावणात येणारी पौर्णिमा एक, आणि गुरुपौर्णिमाही तिथेच व्हायची. आणि ही एक चैत्र पौर्णिमा मुंबईला व्हायचं. मग नंतर मला वाटते 87 नंतर काहीतरी आपण इथे त्याला ही हॉल वगैरे बांधले. पावसाळ्यात इथे कार्यक्रम करायला सुविधा नव्हती, म्हणून मग ही मोठे हॉल वेल झाल्यानंतर सगळी लोक पौर्णिमेच्या धूमधडाका तेव्हा सुरू झाला, भरपूर लोक यायला लागले. आणि संप्रदायाचा विस्तारही प्रचंड प्रमाणात स्वामीजी महाराजांच्या ह्याच्यामुळे वाढलं.
तर असा ह्याच्याकरता प्रेरणा की हनुमंतांची होती, हनुमान जयंतीची. हनुमंत आपल्याला माहिती आहे की वानर प्रतापी केसरीजी जी होते, हे वानर समुदाय जो होता त्याच्यामध्ये अनेको राज्य होते. जसं किष्किंध्याला वाली होते, तसं दुसऱ्या एका पर्वतावर वानर समाज होता आणि त्याचे राजा होते केसरी. आणि या केसरीजींना एक शापित अप्सरा मनुष्य जन्म घेऊन आली होती. तिचं नाव अंजनी असं ठेवण्यात आली होती. आणि केसरी आणि अंजनीच्या विवाहाने हा एक चांगला पुत्र जन्माला आला. महापराक्रमी होता, कारण केसरीजी हे वायुदेवतेची उपासना करणारे होते. त्यांचा आराध्य दैवत, पूर्वी भारतामध्ये पंचमहाभूतांचीच देव म्हणून उपासना करण्याची प्रथा होती. त्यात केसरी जे होते हे वायुदेव उपासक होते आणि त्या उपासनेतनंच मुलगा जन्माला आलाय. तर महापराक्रमी होता छोटा असताना, इतक्या पराक्रमी की आई फळं आणायला गेली आणि हा छोटा असताना आई गेली बाहेर म्हणून ह्याच्यासाठीच फळं बिळं जंगलातनं तोडून आणायला गेली डोंगरात. आणि आई गेली म्हणून हाही पाठोपाठ गेला, आई फळं आणायला गेली म्हणून हाही फळं शोधत शोधत बाहेर गेला. आई जंगलातली फळं शोधत होती, आकाशात फळं शोधत होता. आणि त्याची गती एवढी होती की कारण वायुदेवतेचा प्रसाद होता, याची गती वायुवेग नाही मनोवेग पेक्षाही अधिक गती होती, असं वाल्मिकींनी लिहिलेले. तर हा बाळ जसं निघाला सूर्यदेवतेकडे, मग इंद्रादी देवतांनी त्याला अडवलं, हे काहीतरी करायला नको म्हणून. आणि थोडासा वज्रायुधाचा प्रहार त्याच्यावर झाला, लहान बाळावर खाली पडला. पडल्यानंतर वडील नाराज झाले. नाराज झाल्यावर वडिला आपल्या देवतेला प्रार्थना केली की माझ्या मुलाला कोणतरी मारले आणि मारलेला माणूस माफी मागेपर्यंत देवा ह्या सगळ्यांना पॅक करून टाक. वायुदेवतेने हवाच बंद केली, अशी एक आख्यायिका आहे. तात्पर्य समजून घेणं गरजेचे आहे. तर मग सगळे हडबडून जागे झाले, कुठेतरी काहीतरी झाले. मग सगळी देवता केसरींकडे आले आणि म्हणाले, बाबा तुझं काय झालं? नाही, माझ्या बाळाला कोण मारले? तो मूर्छित होऊन पडलेला होता, हे हनुवट तुटलेलं होतं. शेवटी ब्रह्मदेव म्हणाला, हे हनुवट तुटले ना, असू दे, ती होईल चांगलं, आम्ही आशीर्वाद देतो आणि त्याला हनुमंत असं नाव दे, हे ब्रह्माने सांगितलं. आणि एवढं सांगितलं, बाबा ज्या काय कोणाकडूनही, आमच्या इंद्राकडून होऊ द्या, कुठल्या देवताकडून होऊ द्या, पण सगळी देवता आम्ही या बाळाला आशीर्वाद देण्याकरता आलोय, देतो एक एक जण. ब्रह्मदेवाने सांगितलं की याला हनुमंतचं नाव देतो आणि याला मी चिरंजीवी बनवतो, बस, आणि काय देऊ? मग इंद्र म्हणाले की मी असा एक वर याला देतो की कुठल्याही वज्राने सुद्धा याचा घात होणार नाही, असं शरीरच वज्रासारखं करून टाकतो, कोणत्याही आयुधांचा काय होऊ नये. तेव्हा शंकर पुढे येऊन म्हणाले, माझा कोणतंही अस्त्र आणि शस्त्र जे आहेत त्याच्यामुळे ह्याची मृत्यू होणार नाही, ह्याची मी गॅरंटी देतो म्हणाले. मग शंकराची शस्त्र अस्त्र काय? त्रिशूल आणि त्यांचे सर्प, ही त्यांची अस्त्र, त्यांना ह्याची मृत्यू होणार नाही, ही गॅरंटी त्यांनी दिली. आता दिवस गॅरंटीचे आहेत, बरोबर? तर मग विष्णू भगवंत आले. ते म्हणाले की याला आमच्या कुठल्याही, माझी जे अस्त्र आणि शस्त्र आहेत त्यांची सुदर्शन चक्र आहे आणि गदा आहे, ह्याच्यामुळेही त्याचा मृत्यू येणार नाही, असं मी गॅरंटी देतो म्हणाले.
ब्रह्मदेवाने तरी आधीच दिलेली आहे. नंतर यम महाराज आले, मी म्हणाले माझ्या खात्यातनं याचं नावच काढून टाकतो, कधी आमची कोणी माणसं या पोराकडे जाणार नाही. यम महाराजांनी गॅरंटी दिली, मृत्यू कधीही त्याच्याकडे जाणार नाही याची गॅरंटी आम्ही देतो. आणखीन खूप साऱ्या देवदेवतांनी त्याला वर दिले आणि म्हणाले उठ. आता उठला, चांगला तरुण मुलगा तयार झाला. आणखीन काही देवतांनी, ब्रह्मानेच त्याला एक वर दिला, केवळ ही शक्तीने नाही चालणार, मी असा एक वर ह्याला देतो की आमच्या ज्या काय वृत्तिग्रंथ आहेत, सूत्रग्रंथ आहेत, भाष्यग्रंथ आहेत, वेद आहेत, व्याकरण ग्रंथ आहेत, हे सर्व ग्रंथ आकलन करण्याची सामर्थ्य देतो याला. हा महापंडित बनेल, हेही आशीर्वाद ब्रह्माने त्याला देऊन टाकले. महापंडित बनेल, बहुभाषाविद बनेल आणि श्रेष्ठ व्याकरण शास्त्रज्ञ, भाष्यशास्त्रज्ञ, ब्रह्मसूत्रादी सर्व सूत्र त्याला अवगत होतील, मुखोद्गत होतील, अशी सर्व ग्रंथांचा हा वेत्ता बनेल अशी आशीर्वाद देऊन टाक. खरोखर तसं झालं. त्याला त्यांच्या वडील केसरीने हे सर्व विद्या देण्याची व्यवस्था केली, बुद्धी देण्याची व्यवस्था केली. मग पुढे एके दिवशी सुग्रीव जेव्हा राज्याबाहेर काढला गेला, त्यावेळी केसरींची आणि सुग्रीवांची भेट झाली. सुग्रीव म्हणाला मी अशी अशी आपत्तीत आहे. मग तोही एक वानर समाजाचाच राजा होता आणि हाही वानर समाजाचाच राजा होता. म्हणाला मी असं करतो, मी काय तुझ्याबरोबर कायमचं राहू शकणार नाही आणि तू एकटं हे नको, माझा बाळ आहे, माझा पोरगा आहे, महापराक्रमी आहे आणि तुझ्यासाठी मी पाठवून देईन तुझ्याबरोबर त्याला. मग हनुमंताला सांगितलं तू जा बाबा, तू त्या सुग्रीवाला साथ दे, त्याला रक्षण दे, जोपर्यंत त्याचा राज्य भेटत नाही तोपर्यंत त्याला तू सहायता करत जा आणि त्याला कारण तुला. आणि हा हनुमंत आहे ना, हा एवढ्यावर नाही बसला, जरासा मोठा झाला नाही, छोटा असताना एवढी वर दिले ना सगळ्या देवाने, पुढे याची उद्धटपणा वाढलं. जाऊन ऋषी मुनींची कमंडलू तोड, त्या यज्ञ साहित्य जे आणलेले ते विस्कटून टाकणं, असं काय करायला लागला. आणि त्या सगळ्या ऋषीमुनींनी मिळून ह्याला शाप दिले, तुला जे जे वर मिळाले देवाकडनं ते सगळी त्यांचा विसर पडू दे तुला. योग्य वेळी, ज्या वेळी त्याचा उपयोग करण्याची वेळ येतो त्याच वेळी तुला त्याचा विसर पडू दे. या ऋषीमुनींनी शाप दिली याला. मग तेव्हा यांचे वडील केसरीने प्रार्थना केली, आई अंजनीने प्रार्थना केली, लहान बाळ आहे आणि तुम्ही ऋषीमुनी असं करू नका, तुम्ही कल्याण करणारी मंडळी आहात तर काय. मग तेव्हा त्यांनी एक उशाप दिला. शाप कधीही परत घेता येत नाही, शाप हे सुटलेले बाण आहे, परत घेता येत नाही. मग उशाप काय, कोणतरी एकाने त्याचा जर आठवण करून दिली तर ती शक्ती काम करेल, अन्यथा दिलेले वर कुठलेही काम करणार नाही. मग म्हटलं ठीक आहे. मग त्यावेळी त्या वानर राजा केसरीने आपल्या सगळ्या लोकांना सांगितलं, बाबा माझ्या बाळाकडेही सामर्थ्य आहे पण त्याला विसर पडते कधी कधी, मग तुम्ही कोण असाल त्याने ज्यावेळी ज्याची गरज पडेल त्यावेळी ह्याला आठवण करून देत जावा. मग हे वानर प्रांत जो होता सगळीकडे फैलावला. म्हणून जेव्हा लंकेला जायचं होतं ना तेव्हा एवढा उड्डाण करणार का, नाही म्हटलं मला नाही जमणार, माझी ताकद नाही. मग जांबुवंताने आठवण करून दिली. जांबुवंत हे किष्किंधेचा एक वरिष्ठ मंत्री, त्यांनी आठवण करून दिली. आठवण करून दे आहे ना माझ्याकडे ताकद आहे म्हणून तेव्हा उडी टाकला. मग उडी टाकणंही काय सोपं नव्हतं, कारण तोपर्यंत प्रभू रामचंद्रांचा सानिध्य प्राप्त झाला होता, संस्कारही प्राप्त झालेले होते
आणि याची तपासणी पण चांगली केली होती आणि याला आशीर्वाद पण दिली होती. पूर्वीच्या देवदेवतांची जे काय वर भेटलेलं होतं त्याच्याबरोबर यांनी प्राप्त केलेली जी विद्या होती त्या विद्येने याची भाषा, याची आचरण, ती सात्विकता पाहून प्रभू रामचंद्रही प्रसन्न होते त्याच्यावर. मग तेही म्हणाले की तू जा आता लंकेला. जाताना जे निर्माण झालेले विघ्न होते, लंकिणी असेल, सिंहिणी असेल नावाची जी राक्षसी वाटेत तोंड उघडूनच बसलेले होते. लंकिणी म्हणाले मी नाही सोडणार तुला. सिंहिणी म्हणाले सोडणार नाही. मग काय केला उपाय? याला मायावी विद्या सुद्धा येत होती, कारण दशमहाविद्या संपन्न होता. दशमहाविद्यांमध्ये सगळे चमत्कार गिमत्कार सगळे येतात त्यात, ते याला येत होते. आणि म्हणाला काय करणार तू? गिळून टाकेन तुला म्हणाले. मोठा झाला, कारण याला मोठाही येत होता आणि छोटाही येत होता. आणिमा गरिमा लगिमा महिमा प्राकाम्य प्राप्य ईशत्व वशित्व ही सिद्धी त्याला प्राप्त होते. आणिमा म्हणजे छोटं होणं, गरिमा म्हणजे मोठं होणं. ही एक विद्या आहे, करता येतं. शरीराला फुगवायची एक विद्या आहे. किती फुगवायचं, किती मोठं करायचं, प्रचंड मोठा करता येतं, परंतु ती साधना करून ते करावं लागतं. मोठा झाला आणि हा जसा मोठा झाला तसा ती तोंड मोठे करायला लागली. तिला पण ती विद्या येत होती. आणि एवढा मोठा केल्यावर पटकन बारीक झाला आणि पोटातनं तोंडात उडी टाकला आणि बाहेर निघाला. म्हणाले फसवलं मला. म्हणाले फसायचे की नाही फसायचा भाग वेगळा, कारण बुद्धिमान होता. दोन्ही राक्षसिणींना आणि पुन्हा त्या समुद्रातनं ह्याला मदत करण्याकरता आलेले जे पर्वत होते, मैनाक पर्वत, याला खरं म्हणजे मदत करण्यासाठी आलेले. थोडासा विश्रांती घेऊ द्या, कारण पूर्वी सर्व समुद्रांना सर्व पर्वतांना पंख होते म्हणे, ते छाटले गेलेली होती. एकच पर्वत वाचलेला होता, तो मैनाक, आणि तो सुरक्षित पाण्यात होता. आणि त्याला वाटलं की प्रभू रामचंद्रांची सेवा करण्याकरता हनुमंत येतो, तर त्याला विश्रांती करता म्हणून वर आले, तर हा त्याला ठोकला आणि ते तुटून खाली पडले. डायरेक्ट लंकेत गेला. तिथे लंब नावाचा एक पर्वत लंकेला लागून, त्याच्यावर उभं राहून लंकेचा बर्ड व्ह्यू जे म्हणतो ना आपण, विहंगम दृश्य जे म्हणतो, विहंगम दृश्य बघितला. संध्याकाळ होत आलेला होता. विचार करायला लागला की या लंकेत कसं जायचं. त्याला एक आश्चर्य वाटलं. वाल्मिकींनी लिहिलेले, लंकेत एवढी सुरक्षा होती, एक मुंगी सुद्धा लंकेत प्रवेश करू शकत नव्हते. त्यात ह्याने विचार केला की आपण एवढा मोठा नाही, छोटा म्हणजे शरीर किती छोटा केला तर एका मांजरा एवढा केला, असा लिहिलेला आहे. मांजरा एवढा शरीर करून आता लंकेत प्रवेश करणार. तेवढ्यात एक तिथे महिला प्रकट झाले. म्हणाले कोण तू? कुठे चाललाय? इकडे कुठे चाललाय? तो म्हणाला माझा राहू दे, तू सांग ना, तू कोण आहे मला अडवायला? तू कुठल्या गावची? कुणी नेमले तुला इथे? ती म्हणाली रावणाकडून नियुक्त मी क्षेत्रपाल इथली, ही क्षेत्र रक्षण करणं माझी जबाबदारी आहे आणि मी सोडणार नाही तुला. म्हणाले तू सोडणार नाही तर मी काय राहणार आहे का? मी जाणार आहे. म्हणाला नाही. ती अंगावर आली. याला अंगावर आल्यानंतर हनुमंताने आपलं शरीर मोठं केला. विचार केला हिला मारून टाकावं तर स्त्री हत्या पाप येणार, स्त्री हत्या दोष येणार. एक भुक्के मारला, फक्त खाली पडली. ती तडफडत वर उठली. म्हणाली मला वाटते मला ब्रह्मदेवाकडून एक वर मिळालेलं होतं की हे जे सामर्थ्य आहे रावणाकरता मी खर्च करते, ही ब्रह्मदेवाची वर आहे माझ्यासाठी. पण ब्रह्मदेवाने त्या दिवशी मला असं सांगितलेलं, ज्या दिवशी एखादा प्रतापी वानर येईल आणि त्याच्या प्रतापामुळे तू त्याला शरण जाण्याची वेळ येणार, अशी वेळ आले की समजायचा लंकेला आपत्ती आली. ती म्हणाली बहुतेक लंकेला आपत्ती आली, मी काय जात नाही म्हणाली आणि वंदन केली
आणि तुझ्यामुळे तू मारलास मला, ठीक आहे, मी त्याचा वाईट वाटून घेत नाही. मला ब्रह्मदेवाने जसं सांगितलं होतं तसं तुझ्यासारखा एक प्रतापी वानर येईल मारेल म्हणून. आणि मी प्रार्थना करते प्रभू रामचंद्र जर आले तर मला दर्शन घडव. आणि जा म्हणाले आतमध्ये कुठे जायला. आत गेला, प्रत्येक घरात डोकावून पाहिला. कधीही कोणत्याही स्त्री दर्शन हा कधी केला नव्हता, पण घराघरात छोटा वानर बनून घराघरात शिरून बघितला, कुठेही सीतादेवी दिसेना. म्हणाला माझा एवढा मोठा प्रयत्न व्यर्थ जातो की काय. आणि मी परत सीतादेवी सापडली नाही म्हणून सांगायला गेलो तर सुग्रीव मला जिवंत ठेवणार नाही. त्यापेक्षा मी वानप्रस्थाश्रम घेऊन टाकेन, इथेच राहीन, या निर्णयापर्यंत आला. आणि तेवढ्यात अजून काही रावणांच्या घरात गेला. रावणांची मंडोदरी जी झोपलेली होती ती अवस्था पाहून त्याला वाटलं की हीच असेल का सीता. म्हणाला असे नाही, सीता प्राण सोडेल पण इतकं निश्चिंत झोपू शकणार नाही. हे त्याच्या लक्षात आलं, कारण यापूर्वी कधी सीतेला पाहिला नव्हता. घराघरात पाहिला आणि म्हणाला काही मी ब्रह्मचारी माणूस, मला एवढ्या हे सर्व दृश्य पाहतो याच्यामुळे पाप तरी लागणार नाही ना, असं त्याच्या मनात खटकत होता. म्हणाला माझ्या मनात कोणत्याही स्त्रीला कोणत्याही अवस्थेत पाहण्याची इच्छा नाही आहे. मी केवळ देवी सीतेचा शोध घेण्याकरता ही उद्देश सोडले तर माझ्या मनात कोणताही विकार नाही आहे, त्यामुळे मला पाप लागणार नाही असं स्वतःच ठरवतो. ठरवून रावणांच्या घरातनं आला, खूप नाराज झाला. आणि असेच आणखीन काही घरं फिरत असताना त्याला एक घर सापडला. तो लंकेच्या विरुद्ध स्वभावाचा घर होता. त्या घराभोवतीने तुळशीची झाडं दिसली आणि ठरवलं बहुतेक या शिवभक्तांच्या गावात एक विष्णू भक्ताचं घर कसं काय. म्हणून त्या घरात डोकावलं तर त्या घरातला माणूस बाहेर आला. विचारलं त्यांना तुम्ही कोण. एवढ्या मोठ्या लंकेत सर्व शिवभक्त असताना तुम्ही एकटेच विष्णू भक्त कसं काय. बोलता बोलता विषय निघाला आणि तो म्हणाला की मी प्रभू रामाचा ख्याती आणि हे सर्व ऐकलेले आणि त्यांचे भजन करणारा स्मरण करणारा रामभक्त आहे असा तो माणूस म्हणाला. तोच विभीषण होता. आणि तो विभीषण हनुमंत म्हणाला मी आलो होतो देवी सीतेला शोधण्याकरता, काय सापडले नाही, आता आम्हाला काय पर्यायच राहिला नाही आणि काय करू कसं करू. असं म्हणत असताना विभीषण म्हणाला असं कसं होईल, माझ्या देवासाठी मी एवढं नाही करू शकणार का. अमुक अमुक ठिकाणी ठेवलेले तिथे राक्षसांची पहार आहे, जातो म्हणाला. आणि सगळे ॲड्रेस सांगणारा तो होता विभीषण. जसा संपातीने रामेश्वरमला ॲड्रेस सांगितला होता लंकेत आहे म्हणून, लंकेत आल्यानंतर अशोकवनात आहे या ॲड्रेस सांगणारा विभीषण होता. कारण तो रामभक्त होता. अख्ख्या लंकेत एकमेव रामभक्त होता, विष्णू भक्त होता. मग गेला हा, जाऊन ज्या झाडाखाली बसला, आत्ता ह्या बाईला पटवायचं कसं. खात्री पटली. मळकं वस्त्र अंगावर आणि चेहऱ्यावर दुःखच दुःख भरलेले आणि अप्रतिम तेजस्विनी आहे ही देवी सीता, हे निश्चित झालं त्याच्या मनात. असा बसला होता वरती एक छोटा वानर होऊन. तेवढ्यात रावण आला आणि धमकावला तिला, तुला 2 महिन्याची मुदत देतो, 2 महिन्यात तयार नाही झालीस तर तुला जबरदस्ती मी उचलून नेईन, असं करेन तसं करेन, धमकावून गेला. तो गेल्यावर ह्याला खात्री पटला हीच सीता देवी आहे. मग हळूच ती गेल्यावर अंगठी टाकला खाली. रामाचा अंगठी होती ना, ते खाली टाकला. अंगठी घेतली, सीतादेवी बघितली, थोडीशी प्रसन्न झाली. ही माझ्या प्रभूचंच आहे अंगठी आणि इथे कशी काय आली. इकडी तिकडी बघते तर कोण दिसेना. आणि एक आवाज मात्र येत होता, प्रभू रामाचा गुणगान करणारा आवाज. ती म्हणाली नुसता आवाज काय, असं तरी मला रोजच ह्या मायावी राक्षस प्रभू रामाचे गुणगान डुप्लिकेट करणारी खूप भेटतात मला म्हणाले. आणि असं जर खरोखर
श्रीरामचंद्रांचा भक्त असेल तर, धाडस असेल तर माझ्यासमोर त्याने प्रकट व्हावं, अशी मोठ्याने बोलली. बोलल्याबरोबर हनुमंत खाली उतरला आणि आपला परिचय दिला. तरी विश्वास ठेवली नाही तिनं. तुझ्यासारखा बराच वेळ ह्या रावणाने करून बघितले, कारण रावणालाही अनेको रूप धारण करता येत होता. तो केला आहे म्हणून माझे काय विश्वास नाही. मग तेव्हा त्यांनी सगळ्या कथा ऐकवला. मग तिची विश्वास बसली. बसल्यानंतर म्हणाले की मला खूप बरं वाटलं तुम्ही आलात. तेव्हा हनुमंत म्हणाला, माते मी तुझा पुत्रच आहे आणि मी घेऊन जातो, येणार का तू आत्ता? आईला विचारलं, मातेला. सीतादेवी म्हणाली, असं येणं योग्य नाही. एक दुष्ट माणूस उचलून आणलाय आणि तूही असाच उचलून नेला तर योग्य वाटणार नाही. माझे पती यायला पाहिजे, ज्याने आणले त्याचा संहार केली पाहिजे, मग मी सन्मानाने गेली पाहिजे. ही क्षात्र धर्माला शोभणारी गोष्ट आहे. म्हणून जाऊन सांग श्रीरामचंद्रांना. मग तुम्ही भेटला याची खात्री का द्यायचं? मग तिने आपलं एक नूपूर दिली, त्याला एक आभूषण दिली आणि घेऊन जावं की नाही. सरळ नाही गेला. त्याला आनंद इतका झाला, सगळ्या झाडं हलवून टाकला. सगळे झाडं पडली, फळं पडली, फुलं पडली आणि आधीच वानर सगळे अशोक वाटिका उद्ध्वस्त केला. लोकांनी जाऊन तक्रार केली, कुठलं तरी वानरं आलेले एक आणि अख्खा अशोक वाटिका उद्ध्वस्त केले. मग रावणाने आपला एक मंत्री होता प्रहस्त, त्याचा मुलगा जंबूमाली म्हणून होता, जंबूमाली. त्या जंबूमालीला पाठवला. तो महापराक्रमी होता. जा म्हटला, ते वानर कोण आहे हुडकून आण. जंबूमालीला मारून टाकला. मारून टाकल्यानंतर अनेको मंत्र्यांची 7 मुलं याला धरण्याकरता सैन्य घेऊन आले आणि 7चे 7 मारून टाकलं. रावणाने स्वतःचा मुलगा पाठवला धाकट्या मुलाला, ज्याचं नाव काय आहे? त्याचं नाव अक्षय. अक्षयलाही मारून टाकला. रावण म्हटला, हे कुठलं वानर आलेले रे? जावा म्हणाला, याला मारू नका, धरून आणा म्हटला. धरून आणा. धरायला आले होते. म्हणाला सापडूया, म्हणाला जो मजा तरी बघूया. सापडला, बांधून नेले त्याने. तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे, या वानराला शिक्षा का द्यायचा? मग त्यातच एक मंत्री सुचवला, नाही याला मारणं योग्य नाही. नाही, विभीषण म्हणाला सभेत, हे श्रीरामाकडून आलेलं त्याचा दूत आहे. हनुमंताने सांगितलं, मी श्रीरामाचा दूत आहे आणि मध्यस्थी करायला आलोय, देवी सीतेला सोपवा. रावण काय ऐकला नाही. मग मला रागाने मी केले म्हणाला, मग ह्याला मारून टाका म्हणाल. तेव्हा विभीषण म्हणाला, कधीही कुठल्याही राजांचा दूत आलेला असेल तर त्याला मारून टाकणं हे धर्मसंमत, न्यायसंमत होत नाही. मग तेव्हा मग काय करावं याला? काय, वानरांना अत्यंत प्रिय म्हणजे त्याचा शेपूट. शेपटीला आग लावा म्हणाले, भाजून काढा ते शेपूट. भल्या भल्या लोकांनी कापडं आणले, तेल आणली, बुडवून काढले, त्यात कापडं बांधली, त्यात बुडवली आणि लावली आग. याचा वज्रदेह आहे त्यांना कुठे माहिती आहे? एक घर ठेवला नाही, अख्खा लंका तासाभरात संपून टाकला. अरे धरा धरा, आता कुठले धरतात? पुरा लंका सुपडा साफ करूनच गेला. जाऊन समुद्रात शेपूट बुडवलं, विजलं आणि हाहाकार माजत होता आणि गेला प्रभू रामाकडे. जाऊन प्रभू रामचंद्रांना संदेश दिला, देवी सीता आहेत. मग सेतू बांधले, सगळे आले, युद्ध सुरू झाला. युद्धामध्ये विजय झाला. मी काय सगळी ते सांगणार नाही आता. आणि निघाले परत. हनुमंताला सांगितले, आम्ही जिंकलोय म्हणून सांग जाऊन. गेला आणि जाऊन आला. देवी निश्चिंत व्हा, आता रावणाचा संहार झाला. मग थोड्या वेळाने विभीषणाने सुग्रीवाला पाठवले, तुम्ही जावा सन्मानाने देवी सीतेला घेऊन या. ते घेऊन आले आणि त्यांच्याच पुष्पक विमानाने त्यांना पाठवलं पुढे.
हे निघाले आणि तत्पूर्वी हनुमंताला पाठवले, सूर्यास्तापूर्वी नाही गेलं तर तो अग्निप्रवेश करेल, भरत तू जाऊन सांग, त्याला पाठवलं होतं. अयोध्येत गेले सगळे, पट्टाभिषेक झालं. आपल्याला खूप फास्ट न्यायचं आहे नाही कथा. पट्टाभिषेक झाल्यानंतर काही दिवस राहिले, 8 दिवस राहिल्यानंतर जे मदतीला आलेले जी लोक होते, वासात आलेले, ते सगळे, विभीषण आला होता, सुग्रीव आला होता, त्यांची सेना आली होती. ह्यांना परत पाठवायला पाहिजे. ते म्हणाले आम्ही निघतो आता. मग ज्यांना त्यांना भेट वस्तू देऊन सगळ्यांना, कोणाकोणाला काय पाहिजे द्या म्हणाले, पाठवा त्यांना. कोणाकोणाला काय काय पाहिजे बघा. सगळ्यांना सर्व जे काय मागतील ते दिले. हनुमंताला विचारले तुला काय पाहिजे. देवी सीतेने विचारले हनुमंता तुला काय पाहिजे सांग. म्हणाला मला काय पाहिजे, मला काय नको म्हणाला, आम्हाला काय नको. मग सगळे निघाले. निघाल्यावर प्रश्न असा झाला, हनुमंत पण निघाला सुग्रीवाबरोबर. सुग्रीवाने आज्ञा घेतली आणि हनुमंत बिन सांगता त्यांच्याबरोबर निघाला. प्रभू राम अत्यंत निराश झाले. अरे कमीत कमी मला विचारायला तरी हवं होतं, पण हा विचारला सुद्धा नाही. गेला. श्रीरामचंद्रांची इच्छा होती की ह्याला कायमचं ठेवून घ्यावं. कायमचं कुठे, सगळ्यांच्या आधी गेला. थोडं दूर गेल्यानंतर सुग्रीवाना म्हणाला महाराज माफ करा, मला एक 8-10 दिवस राहून यायची इच्छा आहे, राहू का इथेच. सुग्रीव म्हणाले अरे मीच म्हणणार होतो, प्रभूंचं खूप प्रेम आहे तुझ्यावर, तू एक 8-10 दिवस राहा, अन्यथा त्यांच्या मनाला खूप वाईट वाटेल, जा म्हणाले. गेला. परत गेला. परत आलेले बघून श्रीरामचंद्रांना खूप बरं वाटलं. बरं वाटल्यानंतर सगळे खुश झाले, राजपरिवारातली माणसं. मग चर्चा सुरू झाली, हनुमंताला काय करायचं, हनुमंताला काय करायचं. हनुमंत 8-10 दिवसांनी पुन्हा 10 दिवसाची आज्ञा घेतला होता. म्हणाला आता जायचं आहे. कोण कोण काय सांगणार हनुमंताला, काय देणार काय घेणार हनुमंताकडून. प्रत्येक जण म्हणाले हनुमंताकडनं असं असं जातो म्हणतोय, त्या हनुमंताला नाही तर ऐकत नसेल तर त्याला शिक्षा द्या, असं कोणतरी म्हणाले. तेव्हा देवी सीतेला विचारले काय शिक्षा देणार याला. देवी सीता म्हणाले हनुमंत आहे म्हणून मी इथपर्यंत आले, त्याला काय शिक्षा द्यायचं. कृतार्थ आहे तो, धन्य आहे तो, प्रभू रामांचा दास आहे. आणि तो जर नसता तर लंकाही सापडली नसती आणि युद्धही झालं नसता, सेतूही बांधले गेले नसते. तो आहे म्हणून मी आहे. आणि काय देऊ आणखीन हनुमंताला. प्रभू रामचंद्रच म्हणाले काय देणार त्याला, काय देणार, आम्ही काय देणार त्याला, त्याच्यामुळे तरी आम्ही आहोत. लक्ष्मणाला विचारले लक्ष्मण तुझं काय म्हणणं आहे. लक्ष्मण म्हणाला तो जर संजीवनी आणला नसता मी हर हर महादेव झालो असतो, आणि मी जे जिवंत आहे ते हनुमंतामुळे जिवंत आहे. हनुमंत नसता तर लक्ष्मण राहिला नसता, आणि या हनुमंताला मी काय देणार. अरे बर विचारलं, मांडवीला विचारलं, मांडवी तुझं काय म्हणणं आहे. तो आहे म्हणून माझ्या मंगळसूत्र परत आला, तो नसता तर गेलं असतं म्हणाले. या हनुमंताला आम्ही काय देणार काय घेणार म्हणाले. सगळेजण असेच म्हणाले. भरतही तसेच म्हटला, अरे हा हनुमंत नसता तर माझा दादा परत आलाच नसता, तो आला नसता तर आजचा हा पट्टाभिषेकही झाला नसता, आम्ही आयुष्यभर नंदीग्रामात बसावं लागला असता. हनुमंत आहे म्हणून आम्ही सगळेजण, प्रत्येक जण म्हणायला लागले. शेवटी प्रभू रामाची पाळी आली. सगळेजण मिळून म्हणाले तुमचं काय म्हणणं आहे हनुमंताच्या बाबतीत. तो म्हणाला हनुमंत नसता तर रामही राहिला नसता म्हणाला. मी एकदा असा करायला गेलो होतो. हे सेतू बांधताना
राम असं लिहून दगड टाकत होते, सगळे तरत होते. आणि एके दिवशी ही सगळी जेवायला गेले आणि मी स्वतः एक दगड टाकून, माझ्या नावाने जर दगड तरतात तर मी सोडलेलेच तरते का म्हणून मी एक दगड टाकायला गेलो, बुडलं. आणि बुडलं हे बघितलं तरी कोण नाही ना, म्हणून मी मागे बघतो तर हनुमंत होता. हनुमंत बघे, कधी आलायस तू? तुमच्या पहिल्या दगडालाच आलोय म्हणाला. कोणाला सांगणार तर नाही ना? नाही 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 सांगणार म्हणा, नाही सांगणार. मग ही एक कथा कोणी घुसडले माहीत नाही, पण वाल्मिकी रामायणात नाही आहे, पण सुंदर आहे. तुला काय पाहिजे आता? सगळ्यांनी द्यायचं राहिले, तुला काय पाहिजे तूच विचार आता. म्हणाला मला 5 मिनिटं सभेत बोलायला वेळ द्या. प्रभू रामचंद्र वेळ देत नव्हते, कारण तीच विषय काढला तर काय करायचा, दगड बुडलेले. आणि त्याला वेळ दिले, वेळ दिल्यावर त्याने तोच विषय काढला. आम्ही सेतू बांधत होते, प्रभू रामचंद्रांचे नाव लिहून दगड सोडत होतो आणि सगळे दगड तरले. दगड तरलेल्या बघून रामचंद्र प्रभूंना असं वाटलं की आपणही दगड टाकून बघावं. ह्यांची 3 दगड बुडले आणि मी माझ्या डोळ्यांनी बघितले म्हणाल. असं म्हटल्यानंतर सगळी माणसं मोठ्याने हसले, पण राम खजील झाले, जरासा कमीपणा वाटला. हनुमंत म्हणाला सगळे मूर्ख आहेत, हसले. म्हणाला अरे मूर्खानो, मी काय म्हटलं तुम्हाला कळलं का? म्हणाले काय? आम्ही केलं तरलं आणि देवा करायला गेले तर बुडले. म्हणाले अरे मूर्खानो, ते नाही सांगितलं मी. देवाच्या हातून सुटले की ते बुडते. ज्याला देवाचं नाव चिकटते ते तरते आणि देवाच्या हातून सुटले की ते बुडते. हे तुम्हाला सांगत होतो म्हण. तेव्हा प्रभू रामाच्या जीवात जीव आल्यासारखं झाला. हनुमंता, तुझ्या बुद्धिमत्तेला शरण जायला पाहिजे बाबा म्हणाले. हा मग ब्रह्मदेवाने दिलेले आहे म्हणा, प्रभू रामचंद्रांची माझ्यावर आशीर्वाद आहे म्हणाले, आणि काय पाहिजे. असा हा हनुमंत महाप्रतापी, सेवा करणारा, सेवा धुरंधर आहे, बुद्धिमंत आहे, असाध्य ते साध्य करण्याची सामर्थ्य असणार आहे. आणि आमच्या मुलांना गोष्टी सांगावी तर हनुमंताची सांगावी. आमच्या मुलांना हनुमंतासारखे करायचे आहेत, मुली असो मुलं असो, हनुमंतासारखे व्हायला पाहिजे. ह्या नाहीतर तुमच्या त्या भिंतीवरची जे देवदेवता आहेत कॅलेंडरवरची तशी बनले तर अंगावर कपडेही राहत नाही. आणि ज्या हातात दुधाची ग्लास असायला पाहिजे तिथे दारूची बाटले येतात. ही संस्कार नाही आहे. आमच्या पिढीला संस्कार करायचे तर हनुमंताची करायचं. बघा ना, हनुमंताची मालिका काढली तर इतकी सुंदर झाली, लोकांमध्ये इतकं प्रिय झाले. छोटा हनुमान ना काहीतरी काढले होते ना, हां हे काढले होते हनुमंतावर, मुलांमध्ये ते खूपच लोकप्रिय झाले. जी माध्यम असेल त्या माध्यमातून आमच्या मुलांवर हनुमंताला बिंबवायचं आहे. हनुमंत आजारी पडलेले कधी ऐकलं? हनुमंत मागे हटलेले कधी ऐकलं? हनुमंत अपयशाच्या फार जवळ गेला होता पण खचला नाही, मागे आला. म्हणून अशा हनुमंतांची आज जयंती आहे. या निमित्ताने आपण एवढीच प्रार्थना करायचं आहे, आमची युवा पिढी, आमची तरुण पिढी, लहान मुलं हनुमंतासारखे तपस्वी व्हावे, हनुमंतासारखे देव कृपा संपन्न व्हावे, हनुमंतासारखे साधक बनावे, हनुमंतासारखे बलवान बनावे, हनुमंतासारखे विद्वान बनावे, हनुमंतासारखे सेवक बनावे आणि हनुमंतासारखे मध्यस्थ बनावे आणि हनुमंतासारखे जनप्रिय आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व बनावे. अशीच आपण प्रार्थना करूया आणि आपल्या पिढी तसं होईल तशी संस्कार आपल्या सर्वांच्या हातून हो असे आपल्या सामर्थ्य आणि शक्तीत
हनुमंतता यावी याकरता आम्हाला लागणारी शक्ती, सामर्थ्य, बुद्धी सद्गुरू आणि भगवंत सर्वांना देवो. गुरुचरणी प्रार्थना. राजाधिराज.